नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केला आहे कोल्हापुरी पांढरा रस्सा। आषाढ स्पेशल अशी ही डिश आपण म्हणू शकतो। असा हा पांढरा रस्सा बघा कसा छान झाला आहे। बघा, माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा। माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। अशाच वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटतच असतो। घरचं आणि पौष्टिक खा, निरोगी राहा। चला तर मग वेळ न घालवता हा रस्सा कसा केला, त्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते आपण बघूया। हा रस्सा अजून थोडा पातळ आवडत असेल तर एखादी वाटी तुम्ही पाणी ह्यामध्ये वाढवू शकता। आता ह्या रश्श्यासाठी लागणारा मसाला आपण पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली। कढई बघा गरम झालेली आहे। त्यात आता साधारण हे 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल गरम झाले की त्यात हे 1 चमचा जिरे टाकून घेऊया। त्यात आता टाकायचं आहे हे 1 इंच आलं। या आल्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हे 6-7 लसूण पाकळ्या, आता थोडा वेळ परतून घ्या। आणि 1 मध्यम साईजचा कांदा असा लांबट चिरून घेतलेला आहे। कांदा आपण थोडा वेळ परतून घ्या। कांदा हा अजिबात लाल होऊ द्यायचा नाही। कांदा हा फक्त मऊ पडेपर्यंत परतून घेऊया। कांदा बघा आपला बऱ्यापैकी मऊ झालेला आहे। त्यात आता टाकूया हे 8-9 काजू पण चांगले परतून घेऊया। काजू कांदा परतून झाल्यानंतर त्यात टाकूया हे 1 चमचा खसखस, बघा आता हा मसाला आपला चांगला परतून झालेला आहे। आता हा गॅस मी बंद करून घेते। आणि हा मसाला आपण आता एका डिशमध्ये काढून थंड करून घेऊया। मसाला थंड होईपर्यंत आपण ह्या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। त्यासाठी हे खोवलेलं 1 वाटी ओलं खोबरं मी घेतलेलं आहे। ते आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। आता ह्या खोबऱ्यामध्ये हे 2 चमचे तीळ मी टाकून घेते। तुम्ही शक्यतो पांढऱ्या तिळाचाच वापर करा। पांढरे तीळ आज माझ्याकडं शिल्लक नाही, थोडे होते। त्यामध्ये थोडे मी देशी तीळ वापरलेले आहेत। हे आता पहिल्यांदा मी थोडं बारीक करून घेते। हे आता थोडं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये हे अर्ध भांडं साधारण अर्धी वाटी मी हे कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे चांगलं बारीक करून ह्या खोबऱ्याचं आपण दूध काढून घ्यायचं आहे। बघा आता हा थंड झालेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी घालून या मसाल्याची मी फाईन पेस्ट करून घेते। बघा आता मसाला आपला चांगला बारीक करून झालेला आहे। या पांढऱ्या रश्श्यासाठी आपण आता हे 1.5 वाटी मटन स्टॉक घेतलेला आहे आणि 1 वाटी हे घट्ट असं नारळाचं दूध काढून घेतले। मटन स्टॉकमध्ये आपण जेव्हा मटण फोडणी टाकतो तेव्हा त्यामध्ये हळद टाकायची नाही आहे, फक्त मीठ टाकून हे मटण वाफवलेलं त्यामधलं हे पाणी काढून घेतलेलं आहे। चला तर आता ह्या पांढऱ्या रश्श्याची आपण फोडणी बघूया। मसाला भाजलेल्या कढईमध्येच आपण आता रस्सा करून घ्यायचा आहे। बघा कढई गरम झाली, साधारण हे 3 चमचे तेल ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये फोडणीला टाकूया या 3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 हे बदाम फूल। आता टाकूया ही तमालपत्र,
तमालपत्राची 2 पानं आपण छोटी टाकून घेतलेली आहेत. हे थोडं परतून झालं की त्यामध्ये टाकायचा हा वाटलेला मसाला. मसाला आता आपण हा चांगला परतून घेऊया. बघा आता मसाला आपला चांगला परतून झालेला आहे. त्यामध्ये आता हा मटण स्टॉक टाकून घेऊया. आता एकसारखं मिसळून घेऊया. आता ह्या रश्श्याला आपण चांगली उकळी आणून घ्यायची आहे. बघा आता रश्श्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता टाकूया हे नारळाचं दूध. बघा कसं दूध हे छान घट्ट निघालेलं आहे. आणि गरजेप्रमाणे ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे, कारण मटन स्टॉकमध्ये आपल्या मीठ असतं. त्यामुळं थोडी टेस्ट बघूनच मीठ टाकलं तर बरं होईल. आता टाकूया ही अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा मिरपूड. आणि एकदा त्या रश्श्याला आपण चांगली उकळी आणून घेऊया. बघा आता रश्श्याला आपल्या उकळी यायला सुरुवात झाली. त्यात आता हे थोडं मीठ टाकून घेते. आता हा गॅस मी बंद करते. बघा असा हा आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे. तो आता आपण सर्व करूया.